नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. यावर्षी 2026 मध्ये रक्षाबंधन कधी आहे? त्याचबरोबर रक्षाबंधन दिवशी भद्रा काळ आहे का? भद्रा काळ असेल तर कोणत्या वेळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही आहे? त्याचबरोबर रक्षाबंधन दिवशी राहू काळ आलेला आहे. त्यामुळे बघा, या राहू काळामध्ये देखील आपल्याला राखी ही बांधायची नाही आहे. तर रक्षाबंधनच्या शुभ वेळेविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर बघा, 27 ऑगस्टला पौर्णिमा सुरू होती आहे. मग बऱ्याच जणांमध्ये असा संभ्रम आहे की रक्षाबंधन नक्की 27 ऑगस्टला आहे की 28 ऑगस्टला? तर ते पण आपण बघणार आहोत. तर बघा, यावर्षी रक्षाबंधन 2026 मध्ये आलेलं आहे. 28 ऑगस्टला वार आहे शुक्रवार. आता रक्षाबंधन हा जो दिवस आहे तर तो भाऊ बहिणीच्या नात्याचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि भाऊ आपल्या बहिणीला तिचे जन्मभर संरक्षण करेल, त्याचबरोबर नेहमी आपल्या बहिणीला साथ देईल असे वचन देत असतो. त्यामुळेच बघा, भाऊ बहिणीच्या नात्याचा हा गोड असा सुंदर असा सण आहे. त्याचबरोबर बहीण भावाला राखी बांधते म्हणजेच काय, तर आपल्या भावाचे प्रत्येक संकटामधून अडचणीमधून नेहमी संरक्षण व्हावे, आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे, या खूप अशा चांगल्या हेतूने, सुंदर अशा हेतूने प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. राखी म्हणजे काय, तर एक प्रकारचा तो लाल पिवळा धागा असतो. म्हणजेच तो आपल्या भावाला एक कलावा बांधल्यासारखा असतो. एक रक्षासूत्र आपण आपल्या भावाला त्याच्या मनगटावर बांधत असतो. यामुळे आपल्या भावाचे दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे, त्याचबरोबर भावाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करावी. आपल्या भावाची प्रगती होऊन त्याचा नावलौकिक व्हावा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचे नाव व्हावे, त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे, हाच हेतू त्यामागचा असतो. आणि या बदल्यात भावाने बहिणीचे संरक्षण करावे, प्रत्येक पायरीवर बहिणीला साथ द्यावी, असा हा रक्षाबंधनचा सुंदर असा सण आहे. तर बघा, यावर्षी 2026 मध्ये 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधन हे साजरे केले जाणार आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमे दिवशी साजरा केला जातो. म्हणजेच या दिवशी नारळी पौर्णिमेचा दिवस हा असतो. यावर्षी 2026 मध्ये 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. 27 ऑगस्टलाच आदल्या दिवशी गुरुवारी पौर्णिमा तिथी सकाळी 9:09 सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 9:48 असणार आहे. आणि त्यानंतर बघा, 28 ऑगस्टला 9:48 ही पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. पण जरी 27 ऑगस्टला पूर्ण पौर्णिमेचा दिवस असला तरी देखील 28 ऑगस्टला शुक्रवारी उदय तिथीनुसार, म्हणजे सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार रक्षाबंधन हे शुक्रवारी 28 ऑगस्टला साजरे करायचे आहे. बऱ्याच जणांना असा संभ्रम पडलेला आहे की पौर्णिमा तर 27 तारखेला आहे, संपूर्ण दिवसभर ही पौर्णिमा आहे, त्यामुळे मग रक्षाबंधन हे 27ला गुरुवारी आहे की 28ला आहे शुक्रवारी? तर बघा, उदय तिथीनुसार म्हणजे सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार शुक्रवारीच 28 ऑगस्टला आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे आहे. आता रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त आपण बघूया. तर शुक्रवारी 28 ऑगस्ट दिवशी सकाळी 5:57 ते सकाळी 9:48 रक्षाबंधनाचा शुभ काळ मानला गेलेला आहे. त्यामुळे या शुभ काळामध्ये 3 तास 51 मिनिटाच्या या शुभ काळामध्ये तुम्ही रक्षाबंधन हा सण साजरा करू शकता, भावाला राखी ही बांधू शकता. पण या वेळेमध्ये समजा काही अडचणींमुळे तुम्हाला राखी बांधणं भावाला जमलं नाही,
तर तुम्ही शुक्रवारी 28 ऑगस्टला 1:52 ते 4:35 संध्याकाळी या काळामध्ये भावाला राखी ही बांधू शकता. तर हे मी तुम्हाला 2 शुभ मुहूर्त सांगितलेले आहे. एक तर तुम्हाला सकाळी बांधायची आहे राखी, किंवा मग तुम्ही दुपारच्या या वेळेमध्ये, आता मी सांगितलेल्या वेळेमध्ये बांधू शकता. आता बघूया की राहू काळ जो आलेला आहे रक्षाबंधन दिवशी, तर तो कोणत्या वेळेत आलेला आहे. आणि या राहू काळामध्ये बहिणीने भावाला राखी बांधायची नाही, कारण राहू काळ हा शक्यतो हा शुभ काळ समजला जातो. यामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. तर आपण तो पण काळ बघूया. त्याचबरोबर भद्रा काळ यावर्षी राखी पौर्णिमे दिवशी कधी आहे, आलेला आहे की नाही, हे पण आपण बघूया. पहिल्यांदा मी तुम्हाला भद्रा काळाची माहिती देते. तर यावर्षी 2026मध्ये भद्रा काळ जो आहे तर तो 27 ऑगस्टलाच गुरुवारीच आहे. संपूर्ण दिवसभर पौर्णिमेचा जो दिवस सुरू होतो आहे, तर संपूर्ण दिवसभर भद्रा काळ आहे. आणि दुसऱ्या दिवशी 28 ऑगस्टला सूर्योदयापूर्वीच हा भद्रा काळ समाप्त होतो आहे. त्यामुळे लक्षात घ्या, 28 ऑगस्टला शुक्रवारी कोणत्याही प्रकारचा भद्रा काळ हा नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. आता बघूया जो राहू काळ आलेला आहे यावर्षी, तर 28 ऑगस्टला शुक्रवारी कोणत्या वेळेमध्ये राहू काळ हा असणार आहे. आणि या राहू काळामध्ये आपल्याला रक्षाबंधन साजरे करायचे नाही, भावाला राखी ही बहिणीने बांधायची नाही. तर आता मी तुम्हाला राहू काळ सांगते. 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 10:46 ते दुपारी 12:22 जो काळ आहे हा राहू काळ आहे. आणि या अशुभ काळामध्ये बहिणीने भावाला राखी बांधणं टाळायचं आहे. तर बघा, या गोष्टी सगळ्यांना लक्षात आल्या असतील. शुभ मुहूर्त पण मी सांगितलेले आहेत. भद्रा काळ यावर्षी रक्षाबंधन दिवशी भद्रा काळ नाही, तो आदल्या दिवशीच समाप्त होतोय. त्याचबरोबर राहू काळ ज्या वेळेमध्ये आहे त्यामध्ये आपल्याला राखी बांधणं टाळायचं आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. यावर्षी 28 ऑगस्टला शुक्रवारी उदयतिथीनुसार रक्षाबंधन साजरे केले जाईल. तर नक्कीच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही समजली असतील. आणि काही महत्त्वाच्या थोड्याशा गोष्टी तुम्हाला सांगते. रक्षाबंधन दिवशी आपल्याला काळे कपडे घालायचे नाहीत, किंवा भावाने बहिणीला, बहिणीने भावाला काळे कपडे गिफ्ट म्हणून, भेट म्हणून द्यायचे नाहीत. या दिवशी तुम्ही पिवळे कपडे किंवा इतर कोणत्याही रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालू शकता. त्याचबरोबर औक्षणानंतर भावाने बहिणीच्या ताटामध्ये 1 रुपया तरी ठेवायचा आहे. जरी तुम्ही कितीही महागडं गिफ्ट तुमच्या बहिणीला दिलं तरी देखील ताट मोकळं ठेवू नका. त्या ताटामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं तरी हे ठेवायचं आहे. तर या काही गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला समजल्या असतीलच. नक्कीच अनेक प्रश्नांची उत्तरं देखील तुम्हाला समजली असतील, आणि काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या पण तुम्हाला लक्षात आल्या असतील.